स्वामी म्हणतात प्रत्येकजण ना प्रत्येकाच्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण मी ना त्यांचे कर्म बघूनच त्यांना फळ देत असतो. ज्याचे जसं कर्म असतात त्यांना मी तसंच फळ देत असतो. आणि देताना इतकं देत असतो ना की त्यांनी कधी अपेक्षा पण केलेली नसते, म्हणजे आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसता. याच्या पलीकडे आपल्याला स्वामी देऊन जातात. फक्त आपलं मन स्वच्छ आणि आपण जे काही कर्म करतोय ना ते स्वच्छ आणि चांगले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा. तर छान असं आमचं सगळं काम वगैरे आवरून झालं. म्हटलं आज मॉर्निंगपासूनच ब्लॉग सुरू करावा, तर व्हिडिओ सुरू केला. आणि इकडे मी फ्रेश होत होते, आवरत होते थोडंसं. सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, तुम्हाला माहिती. लोशन वगैरे, मॉइश्चरायझर हे आपल्या बॉडीसाठी, आपल्या स्किनसाठी, आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचं आहे ते सगळं थोडंसं वगैरे लावून घेतलं मी. बाकीचं पण आवरायचं होतं. म्हटलं अगोदर देवपूजा वगैरे करून घ्यावी, तर अगोदर स्वामी समर्थाचं वगैरे नाव घेतलं आणि व्हिडिओ सुरुवात करून नंतर माझी देवपूजा वगैरे सगळं काही मी आवरून घेतलं. त्यानंतर किचनमध्ये पण थोडासा स्वयंपाक वगैरे करायचा होता, ते सुद्धा करून घेतला. मग किचनमधलं पण माझं आवरून झालं. म्हटलं थोडासा वेळ आता इथे तुमच्यासोबत गप्पा माराव्यात. तसं तर मला दररोज उठल्यापासून स्वामींचंच नाव आठवतं, स्वामींचा चेहरा वगैरे आठवत असतो, किंवा जे काय मला दुःख वगैरे आहे ना ते सगळं आठवण डोळ्यात पाणी येतं आणि मला स्वामींच्याच गोष्टी सर्व काही आठवत असतात. त्यामुळे मी माझं दुःख किंवा त्रास की जे काही टेन्शन वगैरे आहे ते सर्व काही मी स्वामींवरती सोडून देत असते. मी तुम्हाला म्हटलं ना, आपले कर्म जर चांगले असतील ना तर स्वामींना त्या कर्मावरच आपल्याला फळ देत असतात. त्यामुळे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे आणि माझं कोणी वाईट केलं याचं मी टेन्शन कधीच घेत बसत नाही, कारण मला स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे. जर पुढच्यांनी आपलं वाईट केलं म्हणून जर आपण त्याचंही वाईट करायला गेलो तर स्वामी म्हणतात तुमच्यामध्ये आणि त्या पुढच्या व्यक्तीमध्ये काहीच फरक राहिला नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे चांगल्या गोष्टी करत राहा आणि बाकीच्या गोष्टी माझ्यावरती सोडत राहा. मला स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी सगळ्या काही गोष्टी माझ्या स्वामीवरती सोडून देत असते. तर अशा पद्धतीने सगळं कामं वगैरे आवरून झाले. थोडंसं स्वतःचं पण आवरावं म्हटलं. इथं मस्त अशा फोटोज वगैरे घेत होती. फोटोज वगैरे घेतल्यानंतर समजलं की स्वतःला खुश ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्वतःच्या गोष्टीकडे, स्वतःच्या कामाकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल नेहमी हे का सांगत असते हे असं, याचं कारण पण असंच आहे बरं का. जर तुम्ही स्वतःच्या गोष्टीमध्ये, स्वतःच्या कामामध्ये, स्वतःच्याच ह्याच्यामध्ये जर स्वतःमध्येच राहत गेलात ना तर बाजूला लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, कोण वाईट विचार करतं, कोण चांगला विचार करतं, लोक आपल्याला बघतात का, लोक आपल्याला नावं ठेवतात का, किंवा काय बोलतात वगैरे, आपल्या पाठीमागं आपली निंदा किती केली जाते, आपल्या पाठीमागं आपली बुराई किती केली जाते, याकडे लक्ष द्यायला आपल्याला काही वेळच नसतो. त्यामुळेच म्हणतात ना, जितकं बिझी ना तितकेच आपण मस्त राहतो बरं का. त्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये नेहमी बिझी राहत असते. कुठल्या ना कुठल्या कामामध्ये माझं सतत लक्ष असतं. मग ते राजकडे असू दे, माझी पर्सनल, माझे वर्किंगचं ब्लॉग असू देत, म्हणजे वर्किंग वगैरे असू देत, किंवा स्वतःला खुश ठेवण्याचं असू देत, किंवा स्वतःला काहीतरी रेडी करण्याचं वगैरे, या सगळ्या गोष्टीकडे XYZ त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. मी माझ्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टीकडे एन्जॉय करत असते, सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असते. एक गोष्ट सोडली तर, जे की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चाललं हे मी कधीच बघत नाही बरं का. उलट मला लोकच येऊन सांगत असतात की आमच्या लाईफमध्ये असं चाललंय, तसं चाललंय, तुझ्याकडे असं नाही आहे का, तसं नाही आहे का, हे नाही आहे का, ते नाही आहे का. पण मला काय म्हणायचं आहे, आम्ही तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय हे विचारत नाही आहे ना, तर तुम्ही सुद्धा आमच्या लाईफमध्ये काय चाललंय हे विचारू नये. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या ताटामध्ये काय वाढलं हे बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताटामध्ये काय वाढलं हे बघा. कारण मला माझ्या स्वतःला चांगलंच माहिती, माझ्या ताटामध्ये मला काय वाढून घ्यायचं आहे आणि ते ताट अगदी सुंदरपणे कसं सजवायचं आहे. त्यासाठी मी नेहमी माझ्या ताटाकडे बघत असते. स्वतःच्या ताटाकडे बघा, जास्त लक्ष द्या, स्वतःच्या लाईफमध्ये लक्ष द्या बरं का. आता तुम्ही ताट म्हणाल तर ही काही जेवणाचं ताट वाढलं आहे काही असं का बोलते. स्वतःच्या लाईफमध्ये लक्ष द्या, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये लक्ष देऊन काही होत नाही. आपला किमती टाईम, आपला किमती वक्त आपण दुसऱ्यावर कधीच बर्बाद करायचा नसतो. जितकं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्यावरती तिथे टाईम घालवता आणि आणखीन तुमचं आयुष्य सुंदर आणि चांगलं बनून जातं बरं का. आणि त्या वेळेला पण वाटतं यार आपण ह्याला वेळ दिलो आहे, आपण ह्याच्याकडे वेळ, म्हणजे गॉडला पण वाटेल की याला आपण वेळ दिलं तर हे याच्या वेळेचं काहीतरी महत्त्व करून हे याच्या वेळेमध्ये, याच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं करत आहे.
मग नवीन असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझीच अशीच बडबड ऐकता येतील, म्हणजेच अशा गप्पा गोष्टी ऐकता येतील हो. आता तुम्ही म्हणत असाल इकडे गप्पा गोष्टी तर मस्त अशा मारत आहे हे, पण हे नेमकी काय करत आहे? तर खूप दिवसापासून मला इकडे काजू कतली खायची होती आणि मी काय विचारही केला नव्हता की ते अचानकपणे घरी येईल. मी काय असं ऑर्डरही नव्हती दिली की ते मला पाहिजेत वगैरे खायचं आहे, पण ते अचानकच घरी आली, त्यामुळे मी आणखीन खूप खुश झाली. मी म्हणलं ना, आपले कर्म चांगले असतील तर फळही आपल्याला देव चांगलंच देत असतो. फक्त मी जस्ट मनामध्ये फील केलं होतं की मला काजू कतली खायची आहे आणि ते आणायची आहे, फक्त असं विचार केला होता, पण मी आणलंही नाही स्वतः. आणि म्हणजे म्हणतात ना की एवढ्या लवकर मला काही गोष्टी भेटून जातात. कधी कधी ना काय होतं, मी फक्त मनामध्ये विचार करते की माझ्याकडे हे वस्तू नाही आहे, मला ते वस्तू आणायची आहे, किंवा हे माझ्याकडे नाही आहे, हे मला आणायचं आहे, किंवा हे काय खायचं आहे, असं काही विचार केला ना खरंच मला भेटून जातं बरं का. त्या बाबतीत तरी मी खूप लकी आहे असं मला वाटतं. तर मस्त अशी अमूलची काजू कतली होती, छान असे तुमच्यासोबत एन्जॉय केली. तुम्हाला कशी आवडते का काजू कतली मला नक्की सांगा, आणि कोणती आवडते ते सुद्धा सांगा. तर ते सगळे एन्जॉय केल्यानंतर, तुमच्यासोबत गप्पा गोष्टी मारल्यानंतर, मग काय हे सगळे कपडे मी धुतलेले होते काल, आणि हे सर्व काही मी तसंच आणून ठेवलेली होती बरं का. कारण काल इतकी दमलेली होती, इतके कामं वगैरे होतं ना, त्यामुळे मला काही काम करावंसं वाटत नव्हतं. तरी म्हटलं एका ठिकाणी स्वच्छ धुतलेले तर इकडे तिकडे नको पडायला, त्यामुळे एका ठिकाणी ठेवून द्यावं आणि मस्त अशा नंतर घड्या मारून ठेवून द्यावं. तर इथे हे कपडे आणून ठेवलं होतं तेव्हा चाललेला होता रातचा धिंगाणा. तर आता मला घड्या वगैरे मारायचं होतं, तर राज बघा इकडे कसा धिंगाणा करतोय. तर ह्या सगळ्या कपड्यांच्या आता मी इकडे घड्या वगैरे मारून घेते. आणि बघा तुम्ही तिकडे त्याचा जो स्टडी टेबल आहे ना, ते मी इकडच्या रूममध्ये ठेवलेला होता. आणि हे सगळं काही मी म्हटलं ना कालच आवरलेलं होतं, इतकं मला वेळ लागलेला होता ना, खूप सारा वेळ लागलेला होता. आणि त्याचा ड्रेस वगैरे, युनिफॉर्म जे काय आहे, बॅग वगैरे मी त्याच्याच ठिकाणी नेऊन ठेवून दिलेलं होतं. पण काय माहिती त्याला नेमकं काय होतं, त्याच्या गोष्टी त्याला त्याच्याच ठिकाणी पाहिजे असतात आणि तिथेच ठेवलेल्या पाहिजे असतात. बघा मी स्टडी टेबल आवरला होता, त्याची काय त्याने अवस्था केलेली आहे. बॅग वगैरे सगळं काही स्टडी टेबल जवळच ठेवलेलं आहे, आणि जसं स्कूल ड्रेस वगैरे ते सुद्धा तिथंच ठेवलेलं आहे. मग मी नेमकं त्याला विचारलं की तू हे असं का केलं. काही वेळ मी चिडून गप्प बसली, नंतर विचारलं तर तो बोलला, मम्मा मला जेव्हा स्कूलला जायचं असतं ना, तेव्हा एका ठिकाणी ठेवलेल्या गोष्टी लवकर भेटत असतात, म्हणून मी असं ठेवलं. मी म्हणलं तुला वाटतं हे योग्य ठेवलेलं आहेस, पण हे पण पसारा दिसतोय ना, म्हणलं कारण तुझी ठेवण्याची पद्धत चुकलेली आहे. तर तो बोलला, मम्मा नेमकं कसं ठेवू मी, मला असंच ठेवायचं होतं. बाय बाय, टेक केअर, भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. खूप काही